बापा लय मोठी गलती झाली बापा मी ऐकू ना. मी समजायचं तुम्हाला सुनील आहे की नाही बरं. तुम्ही सांगितलं नाही बापा मला बरोबर समजू ना. तुम्ही सांगितलं असतं तर मी समजून गेली असती ताई. सुनबाई गेली नसती. एवढा आराही पडला नसता त्या कामाचा माय मागं. अहो आई, तू समजायच्या मूडमध्ये होती का? कोणी तुला सांगे बाप्पा, तू तर एकच रटलावे. नाही 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 बाप्पा, मी नाही करू देत, मी नाही करू देत, अशीच म्हणून राहिली बा तू. कोण समजणार तुले? शेवंत काकू ना किती समजावलं. निर्मला काकू होती आपल्या घरी, त्यांनी किती समजावलं बा तुले, पण तू ऐकायला तयार नव्हती. मी म्हणून राहिलो तुले गीता राहू दे, गीता राहू दे. पण तू कायची ऐकत? ती भादूर राहिली तू. भादर काही तीच लावून राहिली ती म्हणतात नाही. मी करू देत नाही. अशीच म्हणून राहिली तू. तुला काय मला समजवलं नाही? इनबाई नाही समजवलं, इवाय नाही समजवलं, तू तुझ्याच लावून राहिली ती बाप्पा एकच नाटक. झालं ना आता थंडी? हा बापा चांगली थंडी झाली हो माई, चांगली थंडी झाली म्हटलं बाप्पा. कामं करू 2 दिवसात म्हटलं माय अंग पाय दुखू राहिलं बाप्पा. मायसून म्हटलं लगा कामं करत राहते ती बाप्पा. किती कामं करत होती बाप्पा. काम करून मासून अभ्यास केला. मला खरंच कौतुक कशाला पाहिजे होतं मासुनीचं. मला काय कौतुक केलं नाही बाप्पा. उलटं म्हटलं बाप्पा जॉब नको करू म्हणून. पण बिचारी बरोबर होती मायसुनीचं. मी चुकली होती बाप्पा. आता जॉब बी केला असता बाप्पा. तिने आपल्या घरासाठीच करू राहिली की ना. 2 पैसे आपलंच काय आणून राहिली ती बिचारी. तेही चांगला जॉब होता तिचा. जाऊ दे, ती भूल तुले समजमध्ये आली. थोडी लवकर आली, पण आम्हाला वाटलं लागतील बा 8 दिवस. तुझं बात सुधारली बा. कशी नाही सुधरीन बापा. कामानं करू आकडली मी. तुम्ही काय लोक बापा खायला तर तयार राहता. एवढे कामं करा बापा. कोणी म्हणते नाश्ता दे, कोणी म्हणते टावेल दे, कोणी म्हणते जेवण बनवलं का. चालूच राहते म्हटलं घंटा भरातून म्हटलं. किती करू बापा मी कामं. नाही होत बापा आता मायकून. आता झाली मी बुडी थोडीशी. थोडीशी बुडी झाली बापा आता मी. होत नाही बापा मायकून. बातच म्हटलं काम केलं दम विराला मला. अजय मग राहू दे ना बापा. मी थांबतो घरी. ती बाबांनी मी थांबतो घरी. तू चालला जाई म्हटलं. ती बायको येऊन जाईन त्यासोबत. चला जाईन तू बापा. मला लागलो शरम आता. मी लय बोलली रे बापा. मैं इनबाई संग चांगली नाही बोलली. भांडण केलं इनी संग बी. मी त्यांच्या घरी जाईन तर कसं वाटेन रे बापा मला. एक काम करणार अजय, तू जाईन बापा. तू चालला जाय. आता गाडी आहे. चालला जाईन तू. नाही हो बापा आई, मी नाही जात. मला शरम लागू राहिली म्हटलं. तर चांगले भांडण केले म्हटलं. 2 दिवस झाले नाही तर चालली आता तू. मला जाय म्हणून राहिली. बोलली तू का केलं भांडण. मी तर पाऊस चालतो बा. माझ्या बायको मला किती बोलली म्हणे, तुम्ही तर आईसंग बोलू शकत नाही म्हणे. काय करसान म्हणे माय ऐकून, काही भांडसान म्हणे तुम्ही. काही बोलत नाही म्हणे माय ऐकून. मला किती बोलली होती बा ते. अच्छा घरी गेलो म्हटलं मी, तिथेही बोलली मला. येणारच नाही माझ्या संग, 100% येणार नाही. पण चक्कर वाया जाईन म्हटलं माया. जोपर्यंत आई मला माहिती आहे ते किती जिद्दी आहे म्हटलं माझी बायको. जोपर्यंत तू जाशील नाही म्हटलं, तिला समजून आणशील नाही म्हटलं, तोपर्यंत ते येणारच नाही. मला माहिती आहे ते संग राहायला म्हटलं मी आता 5 वर्ष राहिले. तिला ओळखलं म्या, लय जिद्दी आहे देवी. हट्ट बापा. कोणता घोर करून ठेवला रे बापा म्या मागं फालतू. चांगलं झालं होतं बापा. गेली असं इंटरव्ह्यू जाऊ द्यायचं होतं. माई मत मारी गेली ती म्हटलं तेच. जाऊ दे मग आता तूही चाल मा संग. तू बी चाल माझ्यासोबत. तर चांगलं नाही वाटेल सासूच गेली म्हणून आणायला. तू चालशील सोबत तर त्या सासूला चांगलं वाटेल म्हटलं की पाहुणे बाबे आले म्हणून. तू मी आणि हे शांताबाई चालत होती का जण मग. आता गाडी आहे ना, ST आहे दुपारी गावातून लागते आपल्या. चल मग मी येतो शांताबाईच्या घरून जाऊन. हो आई तसं कर मग. ते लोक माझ्या सासरवाडीचे लोक म्हटलं ले सन्मान करतात शांता काकूचा, ले मानतात शांता काकूले. मस्त बाई आहे म्हणतात ते शांता काकू. तर मग जमते आई तसं. आणि कसं शांता काकूला बोलता बी येते. शांता काकू बरोबर बोलून म्हटलं. मग एक काम कर ना, तू जाय शांता काकूच्या घरी. शांता काकूला म्हणून ये. मग आपण निघून जाऊ. आता तोपर्यंत मी तयारी करून घेतो मग. हो रे तसं करतो मग मी. जातो शांताकाकूच्या घरी जातो मी आताच. आता वाली वसान म्हटलं जाऊ दे सांग मला. का दारासमोर उभे एवढे मोठे पहाडासारखा माणूस म्हटलं, तर दरवाजा झाकून गेला म्हटलं. वजन कम करा ना तुमचं. जाय बा लवकर जाय, काम कर तू ये म्हटलं. शानपट्ट्या करतोय आता फालतूच्या. अरे बापा या जमान्यात नाही म्हटलं खरं बोलणं बी गुन्हा आहे म्हटलं. लय मोठी आली खरी बोलणारी तू. का हो बाबा जमलं म्हटलं. नाही तर आपण किती आईला समजून सांगितलं असतं ना, ते समजली नसती. तिचं लक्षात आलं की आई चुकलेली आहे, तर तिच्या दिमागाने तिचं बरोबर जमलं. आपण किती तिला समजायचा प्रयत्न केला असता, समजली नसती. म्हटलं असं तुम्हीच सुनीचा भाग्य आहे सगळेजण, मीच गलत दिसतं तुम्हाला. मोठं नाटक केलं असतं आईनं. ते तिच्या हातानंच तिची गलती समजमध्ये आली, तर समजून गेली आई पण, आहे की नाही. हो ले काजा बरोबर बोलला तू. बरोबर बोलला. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही. आज बघा माझ्या हाती मिठाईचा बॉक्स आहे. तुम्हाला वाटत असेल की आज मी एवढी खुश का बरं आहे. त्याचा राज असा आहे की आज आमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे. हे फक्त माझ्या मेहनतीमुळे नाही झालेले आहे, याच्यामागे तुमच्या व्ह्यूअर्सचा पण हात आहे. तुम्ही मला एवढा भरपूर सपोर्ट दिला, याच्याबद्दल खूप 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 धन्यवाद तुमचा. मी पुन्हा तुमचा धन्यवाद करते. तुमच्या सपोर्ट बिना माझा हा
टार्गेट पूर्ण करणं इम्पॉसिबल होता, पण हे तुम्हा पूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीमुळे हे कंप्लीट झालं आहे. मला या गोष्टीची खूप खुशी आहे आणि मी खूप हॅपी आहे आज. थँक्यू. डबल एकदा धन्यवाद करते तुम्हा सर्व लोकांचा. आता असेच चांगले चांगले व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी आमच्या चॅनलसोबत जुळून राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. वाव आई, किती छान मिठाई आणलेली आहे तुम्ही. खूप छान मिठाई दिसत आहे मला ही. हो ना बाई, आपल्यासाठीच आणलेली आहे. हे आपलं चॅनल चे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे ना, त्याच्या खुशीमध्ये आणली होती मिठाई. घे ना, घे. काय लोकांना पण वाटतं. ठेवून द्या ते मिठाई. हो का, बापरे किती खुशी ना. खूप खुशी, मला पण खूप खुशी होत आहे. 1000 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झाले. खूप छान आहे मिठाई, खूप छान आहे, टेस्टी आहे खूप. बापा शांताबाई, कोणत्या खुशीत मिठाई वाटणं चालू आहे तो बाई? आम्हाला सांग ना खुशखबरी. काय ना तर किती वेळा का माहिती तुले? आई माय निर्मला अनबुची आली का माहीत मी? या माय बरोबर टायमाला आल्या वा. नाही व, ते खुशीचंही वाटीन बाई लवकरच मी. पण आता बाई आपला चॅनल आहे ना, यूट्यूब चॅनल आपलं, आपला परिवार पूर्ण झालेला आहे ना. 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आपले. त्याच्या खुशीत बाई मिठाई आहे. हो का वा, खरंच झालं का? आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. बापरे, का आपली मेहनत रंगला आली आहे ना. हो, आपली तर मेहनत आहे, पण त्यामागे आपल्याला सपोर्ट आहे आपल्या व्ह्युअर्स लोकांचा. त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं आणि आपल्याला या मुकामपर्यंत पोहोचवलं. त्यांचं धन्यवाद मानते आणि त्याच खुशीमध्ये मी मिठाई वाटत होती. वा हो का वा, शेवंताबाईलाच खुशीची गोष्ट झाली वा बाई. बाई ज्योती दाखव पडतो मिठाई डब्बा. बुची जोड देऊन देतो. बुची पुढच्या गावात वाटून देते मिठाई. मग बुची वाटून दे बरं बाई, सगळ्या गावात वाटून दे बाई. शेवंताबाई चॅनल जे 1000 सबस्क्राईब कंप्लीट झाले म्हणा, या खुशीमध्ये मिठाई वाटून दे बाई येवली. जाय बरं. हो शांताबाई, वाटून नाही दाखव ना. मी खाऊन घेत 2-3 पीस देऊन देतो निर्मलाबाईला एक. घे वा निर्मलाबाई, घे. हो माय, घेतो ना. माय किती खुशीची गोष्ट आहे. माय 1000 सबस्क्राईब कंप्लीट झाले ना आपल्या. जाय मग बुचे वाटून दे सगळ्या गावात. मी सगळ्यांना सांगतो 1000 सबस्क्राईब कंप्लीट झाले म्हणून आमचे. हो सांगतो ना, सांगतो ना. माय आज कशी काय आली हो माय सकाळी निर्मलाबाई? अहो माय अशी चालती, मी मंदिराचा गेली ती माय, तर बुच्चीने आम्ही दर्शन केलं देवाचं. आणि चल म्हटलं शेवंताबाईच्या घरून जाऊन म्हटलं. आलो मग माय. हो का माय, बस ना मग. सुनबाई चाय बरं करून मग 2 कप. नाही सुनबाई राहू द्या, चाय घे नका आणू बाप्पा. आताच मिठाई खाल्ली. आता चाय घे राहू द्या बाप्पा. आई माय, गीताई आली वा. आज मोठी फुरसत भेटली वा गीताबाई. झाले वाटते कामं माया लवकर आज. सुन नसून कामं केलं वा लवकर तो आज. कायचं काय व शेवंताबाई, कायचे कामं होतात माय. सगळे कामं टाकले माय हातचे. माय काही होत नाही बाई, थोडीशी करतो म्हटलं तर म्हटलं दम भरून येते बाई. काही होऊन राहिलं माय कामं गिमं माय ऐकून. मग बाई तुला तर पहिले सांगू राहिली ती समजून. त्या दिवशी दिले तर कात करू राहिली तुम्ही. आणखी समजावलं माहिती तुला. राव देव माय काही गलत नाही दिसून. तुझं ऐकायला तयार नाही बिचारे. तू तीच लावून राहिली ती टपर. हाव पाय ना, बरोबर बोलू राहिली त्या बाई तुम्ही. पण मीच माय हुशार मोठी. माय हुशारीमध्ये बाहेर पडली हो माय. पण खरंच शेवंताबाई, तुमचं ऐकलं असतं माय एवढा आकार झाला नसता म्हटलं बाई. मग नाही तर काय बिचारे, तेच तर सांगू राहिलं तुला आम्ही. तू ऐकायला तयार नव्हती बाई त्यावेळेस. तुमचं पा तुम्ही काय केलं असतं. एकच गोष्ट रटू राहिली ती तू. हो ना माय शेवंताबाई. त्यावेळेस केलं बाई मी. मोठ्या पावरात होती बाई. झाला मा पावर कमी म्हटलं. माझ्या गलतीचा ऐसाच झाला बाई. पण मला वाटवली बाई आता सुनीची कमी माया. का हो शेवंताबाई आणि निर्मलाबाई, चालता का माय म्हटलं मा सुनीला घ्यायला जाऊ ना माय. आली का ती अकल ठिकाणी? लवकर आली हो माय. मला वाटलं करशील 15 दिवस कामं धंदे तू. कळली का तुले सुनीची व्हॅल्यू? कळली का सुनीचं महत्त्व काय आहे तर म्हणून? हो माय, लवकर कळलं बाई. 2 दिवसात कळलं बाई. चल बाई, चांगलं झाला. उशिरा नाही, लवकरच कळलं तुला. मला वाटलं लागेल उशिरा 8 दिवस. आम्ही त्याच गोष्टी केल्या बाई काला. आता म्हटलं गीताबाई 8 दिवस तरी सुनीचं नाव नाही काढून म्हटलं. तुझे 2 दिवसात सुनीची आठवण आली तुले. इले कायची सुनीची आठवण असते माय? कामाच्या सुनीची आठवण येईल है ना गीताबाई? नाही व निर्मला, असं नाही वा बाई. कसं माय, सुनवारी खरंच माय घरची लक्ष्मी असते बरं. काही म्हणा तुम्ही म्हटलं. सून नसली माय तर घर पुरं खायला धावते म्हटलं. माय नातू नव्हतं माय तर काही गमून नाही राहिलं बाई मला. बाई नाही बाई, आपला परिवार अधुरा आहे माय सुनी बिना. नाही बाई, चला माय लवकरच घेऊ जाऊ आणि मा सुनीला घेऊन येऊ बाई मी. बाई एकटी जाईन म्हटलं ते लोक म्हणतील तवा तर तुमच्या घरी तिला पावर नाही बुराल त्या. माईने नाही चांगली बोलली बाई मी. तिने नमस्कार केला म्हटलं तर सीधं उत्तर नाही दिलं बाई मी तिले. मला लय खराब वाटवलं बाई. तर मी म्हटलं चल शांताबाईला घेऊन जातो म्हटलं. शांताबाई, तू, मी, निर्मलाबाई आणि अजय चला जाऊ मग. चला गाडी आहे म्हटलं. हो काकू, खूप छान डिसिजन घेतलं बरं तुम्ही. ताईला आणत आहे ना, खूप चांगलं डिसिजन घेतलेलं आहे. त्या ताई खूप हुशार आहेत. कामं पण करतायत आणि अभ्यास करून त्यांनी परीक्षा पण पास केली. त्यांना इंटरव्ह्यू जायचं होतं. खूप हुशार ताई आहेत त्या. हो ना बाई ज्योती, मला आता समजलं हो माय. तिची व्हॅल्यू आता कळली बाई मला. समजलं, पण जाऊ दे ना. देव से समजा मुझे पण अकल तो ठिकाणी आहे मेरी. हे खरा सबक आहे म्हटलं. माणूस गलती केली तर केली माणसानं, त्याचं प्रायचित लवकर केलं तेवढं चांगलं. बरोबर आहे बाई. चला मग निघू आपण. चल त्या इलीच्या घरी जाऊ म्हटलं. काय माहिती जास्त टाइम कुठं लागते वा. संध्याकाळला घेऊन जातो आपण. 3 घंट्यात अमरावतीला 3 घंट्यात पोचतो आपण. बसनं चाललं जाऊ. आता रेल्वे भेटेल नाही आपल्याला. हो ना माय. 3 घंटे चालतो
अमरावतीला आपण म्हटलं तिथे 1-1.5 घंटा बसू म्हटलं, चाय पाणी घेऊ म्हटलं आणि तिथून निघाले की चालले. आता वाजले किती 10 वाजले. 10 वाजले आता. मग येतो संध्याकाळी वापस 7 वाजलो घरी. पण का माय आता विचारलं नाही माझ्या घरी, सांगायला की नाही घरी मला. काही नाही ना, फोन करून दे ना तू. मला फोन करून दे की शांताबाई गीताबाई सोबत चालली म्हणून अमरावतीला मी तिसून आणाले. काही नाही म्हणत कोणी, भाऊजी संग मी बोलून घेईन. टेन्शन नको घेऊ तू. हां मग यशवंत तूच बोलजो बरं. हां त्या भाऊजी संग बोलजो माहिती तू, नाही तर दिन रट्टे आले घरी नाही राहा. डेंजर माणूस माघरचं पहिले. पागला ते दिमागात थोडंसं. दिन बाई संध्याकाळी आली की कुठे गेलती तू, घे 2 दांडे. नाही ना बाई, मी हाव ना, मी सांगतो ना भाऊजीले की माझ्यासोबत चालली म्हणून. गीता येईन संग. करून दे फोन आता जाताच पहिले. काही नाही म्हणत भाऊजी. बाई ज्योती पाहिजे बरं मग स्वयंपाक करजो. बाबाला देऊन देतो जेवाले. आणि गोल्या येऊन जाईन, गोल्याला देऊन देतो जेवाले. आता मागे स्वयंपाक करू नको. आम्ही रस्त्याने नाश्ता पोहे खाऊन घेतो. मग तिकडून आले की संध्याकाळी स्वयंपाक करजो मग. तिथे जेवण काय बिना जेवणाचे पाठवतील नाही आम्हाला. जेवण तर काय करू नाही, आम्ही नाश्ताच करू आणि तिकडून लवकर निघू मग घरी आले. संध्याकाळी लोक पोहोचून जाऊन मग इथं आम्ही. हो ना मी करून ठेवते पूर्ण. तुम्ही टेन्शन काढची काहीच करू नका. तुम्ही जा निश्चिंत पण जा तुम्ही. चालू बाई मग इथं. पटपट चला मग. टाईमपास काही करू नका. अजय आहे ना, अजय तिथं बस स्टँडवर असेल ना आपल्या गावातल्या. चला मग लवकर निघून जाऊ. हो तो तिथंच आहे. तो म्हणे आई तू जाय म्हणे, घेऊन ये म्हणे शांता काकूले निर्मला काकूले, निघून जाऊ म्हणे आपण. चला मग मला लवकर. देव करू बाबा त्या ताई लवकर येऊ. त्या ताईला मानून घेतलं पाहिजे. राग काय ठेवानी मनामध्ये येऊन जायला पाहिजे आपल्या घरी. इंदिरा चाय नाश्त्याचा तयार केला का? ते इनबाई उरवले जबाई बाई उरवले बरं. काय करावं लागते चहा नाश्ता तयार म्हटलं एवढ्या. ते बाई कशी बोलली ती आपल्या संग चांगली माहिती नाही का तुम्हाला. कशी बोलली ती आपल्या संग. अहो मॅट आहेस का हो तुम्ही? तर तुमच्या बाहेर डोके नाहीत का? ही नाही तुझी असेल तरी म्हटलं ते. तर जबाई येईन तुझ्या जबाई उरवला आपल्या घरी म्हटलं असं बोलतात का पागल? सरकार चाय नाश्ता तयार कर. पाहुणे आहेत ना ते, अतिथी सत्कार करावंच लागते आपल्याला. धर्म आहे म्हटलं आपला तो. आणि जबाई आहे ही नाही. आता बोलायला उरवले मध्यस्थी करायला उरवले ते आपली पोरी गेली चांगली खुशीने आणली तेवढं चांगलं. तुम्हाला समजते. चला करतो मग बापा मंडळाला एवढं तर. राम राम मामाजी. हो राम जबाई भाऊ. या बसा ना. या ताई या अंदर या. इंदुरे पाहुणे आले. ये चाय पाणी घेऊन ये बरं. उशीर झाला तुम्हाला आले. आम्हाला इवाई पाहुणे फोन केला निघाले म्हणून पाहुणे घरून. हो बाप्पा ते काय झालं, आमची एसटीच पंक्चर झाली बाप्पा मधात नाही. मग आम्हाला दुसऱ्या एसटीत बसवलं त्या एसटीवाल्यांना सोडलं. मग उशीर झाला बाप्पा यायला आम्हाला. अच्छा हे घ्या चाय नाश्ता करून घ्या ना. आता आले तुम्ही थकून, चाय नाश्ता करून घ्या पहिले. नाही मॅम म्हणजे आम्ही तर चाय नाश्ता करून आलो बा. तिकूनच करून आलो आम्ही चाय नाश्ता. नाही पप्पा करून घ्या. तेवढा मेहनत न केला. करा ना चाय नाश्ता करून घ्या. आमचा पिटू दिसून राहिला. आणि आमची सुनबाई दिसून राहिली. कुठे गेले बाप्पा? आहे ना आहेत ना अंदरच आहेत ते. आजी आली का आजी तू? अरे मला आली रे बा. मी तुला घ्यायला आली बाप्पा. पिट्या इकडे. कसं काय पाहिजे त्याला तू? तुला म्हटलं ना रूम मध्ये थांब म्हणून. कसं काय पाहिजे त्याला तू? आई आजी आली ना. पाय ना आपली आजी आली ना. आजी माहित नाही मला आजी आली म्हणून. ये इकडे तू. मारेन तुला 2-3 झापडा मी आताच. आई माय सुनबाईचा तर राग गेलाच नाही वाटतं. माय अजून किती बडबड करू माय. कशी करायला पाहिजे ना. बाई नेहा राहू दे ना माय. आता जाऊ दे बाई. आम्ही घ्यायला आलो तुला. त्या सासूलाही समजलं की तू बरोबर होती म्हणून. जाऊ दे ना माय. आठवते आता गोष्ट. आई तुम्हाला तर माहीत आहे ना शांताई की मला आई किती बोलल्या म्हणून घरी. किती बोलल्या म्हणे तुला जॉब करायला नाही माहिती. गावगुराला पाहिजे म्हणजे गावगुराला. कसं असते माणूस बोलून तर देतो पण माणसाच्या मनात राहतात सर्व गोष्टी. ते विसरलं नाही विसरत नाही. मला काही चेनच नाही त्या वेळेसपासून. तर बाई मी कुठे नाही म्हणून बोलली ते. रागतामात बोलते बापा माणूस. पण आता तू लहान आहेस. एवढं नसत म्हणून धरत बाई. पाहिजे सासू आली की तुला घ्यायला आली ना सासू. तिनं फक्त पोराला पाठवलं का नाही. तिला तिच्या गलतीचा अहसास झाला. ते माझ्या घरी आली. आता निर्मला काकू मी आली. काहून आलो आम्ही? गीताबाईनंच म्हटलं आम्हाला की म्हणे चालावं म्हणे माझ्या सुनील घ्यायला म्हणे. बाई माझी सून बरोबर होती म्हणे. मी चुकली होती म्हणे. मला माझ्या गलतीचा अहसास आहे. अशी बोलली बाई ती सासू. पण शांताताई गीता ताईला समजायला पाहिजे म्हटलं. इनबाईला समजायला पाहिजे की काय बोलत आहेत, कुठं बोलत आहेत. आता आम्ही पण आलो होतो तर आमच्याशी कसा व्यवहार केला त्यांनी बघा. आम्ही कसा व्यवहार केला त्या आमच्याशी किती गलत वागल्या. त्या किती गलत वागल्या म्हटलं आमच्याशी. आम्हाला का राग नाही आहे का? त्या दिवशी किती बोलल्या त्या. पण आम्ही राग धरला का मनामध्ये. पण आम्ही आदर सत्कार केला सर्व केलं. आम्ही तिथे आलो तर आम्हाला तर चाय नाही पुसलं. चायले काय पाणीला नाही पुसलं म्हटलं. इनबाईनं असा कोणता व्यवहार आहे म्हटलं. आता ताई कसं असते ते राग तमाक करते माणूस. राग आहे तो. राग कसा शांत झाला की सगळ्या चुका माणसाला कळतात. आणि माणूस राग विसरून जर आपल्या गलत्या सुधारायला लागला ना म्हटलं तर त्या माणसाला सुधू द्या लागते. तुम्ही जर त्याच गलत्या बार त्या माणसाच्या समोर आणसान ना तर त्या माणसाला पायस्थित म्हणून त्याला वाटून गलतच करू आलो मी गलतच असाव असं वाटेन त्याला. आता गीताला समजलं बाप्पा. सगळ्या गलत्या समजल्या गीताच्या. तिनं सांगितलं आम्हाला की नाही बाई मी चुकली. माझी सून बरोबर होती.
हो बापा अजून बाई इतकं राग नका धरू तुम्ही आता तुम्ही राहिले इतक्या वर्ष 6 वर्षापासून संसार करत आहे. काहीतरी बोलली का तुला सासू ती काही बोलली? काहीच नाही बोलली तुला सासू तुम्ही की चांगली राहिली बरं राहिली की सांग तूच. कोणत्या गोष्टीची तपलीक दिली पाहिजे तुला सासू ना कधीतरी. हो ताई तुमचंही बरोबर आहे, तुम्ही बरोबर बोलत आहे. कधीच नाही आम्हाला कंप्लेंट आली की पोरीने सांगितलं नाही बरं. आम्ही तर ताईच्या बात गलत नाही सुचवलं म्हटलं. फक्त ते जॉबसाठी झालं बापा. पोरीनं अभ्यास केला एवढा. पाहुणे त्यांच्या आईला सांगायला पाहिजे तुम्हाला की आई हे नेहा फॉर्म भरत आहे म्हटलं. तिले आमच्या पोरीले यासाठी जीवार येत आहे किंवा मी एवढा अभ्यास केला, टायमात टाईम अभ्यास केला, मी परीक्षा पास झाली. माझं आत्याने काहीच कौतुक नाही केलं. आत्याने माझं काही कौतुक न करता मला इतके ताणे मारले, इतके बोलले. ते आमच्या पोरीला त्याचा राग आहे म्हटलं. बापा हे सुनबाई नेहा बाई मला माझी गलतीचा अहसास झाला मा. आता मीच तुला माफी मागतो. मग आता माफी मागतो बाई तुला. चुकली बाई मी. मला समजलं. आता ताई मला समजून सांगायचं तू शिकेल सगळं बाई. मी काय शिकायला जास्त म्हटलं काय समजते मला त्यातलं. आता मला समजलं बाई की तू बरोबर होती म्हणून मी तुला माफी मागतो. माय चाल माय घरी वापस डबल. बाई नेहा आता पाय माया ती सासू समजून राहिली म्हटलं तुले. आता काही वादच नसायला पाहिजे बाई. सासू कधी समजत नाही माय कोणाची कोणाला. पण पाय माहिती सासू घ्यायला आली माया त्या सासूचं मन चांगला आहे बा नेहा. चांगला आहे म्हणता सासून. राहू दे आई तुम्ही मला माफी नका मागू. आता तुम्हाला तुमची चुकी कळली ना. मी याच्यात समाधानी झालेली आहे. मला तुमच्यापासून काही प्रॉब्लेम नाही. मी घरी यायला तयार आहे. झालं बाप्पा सर्व चांगलं झालं. मला लई खुशी झाली माझी पोरगी राजी झाली. अजून माय बापाला काय खुशी पाहिजे. आपली पोरी सासरी नांदायला तयार झाली तर. हो बाप्पा मला खुश झाली बा मनातून. मैसून मा घरी राहिली. अशा सहज जा सासू ना भांडणं झाले तर म्हणा तेच बोलून आपसातनी बोलूनच सॉल्व करून गेले पाहिजे. नाही तर माझं लेत जा मी करून टाकायचं सॉल्व तुमची भांडणं. असे भांडणं नका करजो. आणि ताई तुम्ही काही एवढं लक्ष नका देत जाऊ म्हटलं. हो ना बापा आम्ही तर काही लक्ष नसतं देत. आमची पोरी काही सांगत नाही. इनबाईनच आम्हाला फोन करून बोलावलं होतं म्हणून आलो बापा आम्ही. पोरीला घेऊन आलो. जाऊ द्या बापा आता सगळं चांगलं झालं ना. आता राजेश्वरी पोरीले पाठवून द्या आमच्यासोबत. हे आम्ही घरी चाललो आजी मी सोबत. बाबा गिबा आम्ही सगळे चाललो घरी आमच्या. हो ताई आता इनबाईला आमची गलती सुधारली. इनबाई ना आमची पोरगी राजी झाली. त्याच्यात मोठी खुशी काय बाबा आमच्यासाठी. आम्ही लई खुश झालो.